सर युनिकच्या 3 इयर्सच्या कोर्समध्ये फर्स्ट इयरमध्ये काय काय घेतलं जातं? आता खरं तर आपला हा युनिकचा 3 इयर्स कोर्स आहे. तो 2012 पासून आपण चालवतोय. 2012 पासून साधारणतः 2024 पर्यंत आपण तो कोर्स रन केला. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश पण मिळालं. 2024ला आपण या कोर्समध्ये थोडासा बदल केलेला आहे. परीक्षेची डिमांड बदललेली आहे. ज्या पद्धतीचे प्रश्न येतात ते बदललेले आहेत. त्यामुळे थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वाढवण्यासाठी आपण पहिल्या वर्षामध्ये आपल्या ह्या सिलेबसमध्ये जे काही सगळे सब्जेक्ट्स आहेत, त्या सगळ्या सब्जेक्ट्सचे एक बेसिक कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आपण त्याच्यामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. जसं की इंडियन पॉलिटी घेतलं, त्याच्यामध्ये आपण साधारणतः 10 लेक्चर्समध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन काय आहे, संसदीय शासन पद्धती काय आहे किंवा फेडरलिझम काय असतं, यासारख्या संकल्पना गोष्टी शिकत आहोत. तीच गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये आपण जर गेलो तर अगदी भारताचा GDP काय आहे, त्यापासून प्रायमरी सेक्टर्स कोणते आहेत, सेकंडरी सेक्टर्स कोणते आहेत, सर्व्हिस इंडस्ट्री काय आहे, आपल्या समोरचे प्रेसिंग चॅलेंजेस काय आहेत किंवा FRBM सारखा ॲक्ट काय आहे, ते आपण त्यामध्ये जाणून घेत आहोत. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये अगदी अलीकडे खूप आपल्याला कॉमनली जिओ पॉलिटिकल, जिओ स्ट्रॅटेजी, डेटरन्स, फॉरेन पॉलिसी ह्यासारखे शब्द जे ऐकायला मिळतात, संज्ञा ऐकायला मिळतात, त्याची कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण हे पहिल्या वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे जर तुम्ही पहिल्या वर्षामध्ये हे सगळे विषय समजून घेतले, मग त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, कॉन्स्टिट्यूशन सारखा टॉपिक आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, एथिक्स सारखा नवीन टॉपिक आपण याच्यामध्ये घेत आहोत, जो आपण कन्सेप्च्युअली शिकत आहोत. इमोशनल इंटेलिजन्स काय असतं, ॲप्टिट्यूड काय आहे, ॲटिट्यूड काय आहे, एम्पॅथी काय असते किंवा एखाद्या सिव्हिल सर्वंटकडे कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजे, ह्याची एक संकल्पना बांधणी आपण याच्यामध्ये करून ते चांगलं शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि एकदा का आपण हे खूप चांगल्या पद्धतीने शिकलं तर मग त्याच्यानंतरचा सिलेबसचा जो ॲडव्हान्स टप्पा आहे तो आपण दुसऱ्या वर्षामध्ये त्यांच्याकडनं करून घेत आहोत.